कारलं आवडत नाही, मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला हे कारलं आवडेल. चला मग आता पुढे मी रेसिपीमध्ये दाखवते तुम्हाला. बघा, कारल्याचे खूप सारे फायदे आहेत. एकच मेन फायदा सांगते तुम्हाला, कारलं खाल्ल्याने डोकं दुखत नाही. अशी जबरदस्त आपण आज कारल्याची भाजी बनवणार आहोत की ज्यांना पण आवडणार नाही ना ते पण खातील. कारलं म्हटल्यानंतर समोरच्याचं चेहऱ्यावरचं एकदम असं हसू किंवा मग बोलणं बंद होतं, का की कारल्याची भाजी कडू असते, सगळ्यांना आवडत नाही असं प्रत्येकाचं म्हणणं आहे. पण अशी जबरदस्त आज आपण कारल्याची भाजीची रेसिपी घेऊन आलेलो आहोत कमल आहेर किचनमध्ये. तर तुम्ही नक्कीच ही पूर्ण रेसिपी बघा. इथून पुढे ह्याच पद्धतीने तुम्ही कारलं कराल आणि नक्कीच सगळ्यांना तुम्ही खाऊ घालाल. तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे मी कारले घेतलेले, असे छोट्या साईजचे कारले घेतलेले आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून धुवून घ्यायचे. बघा, त्याच्यामध्ये काही धूळ माती असेल ती पण निघून जाईल आणि मीठ टाकल्यामुळं काही अशा फवारण्या वगैरे असं मारलेल्या असताना ते पण असं पूर्ण साफ होऊन जातं. मीठ व पाणी टाकून कारले हे आपलं छान असं धुवून घेतलेले. त्याच्यानंतर पुन्हा मी 2 पाण्याने साफ करून घेतलेले आहे. आता कारलं बघा आपल्याला कसं चिरून घ्यायचं आहे. हे मागचे पुढचे बघा हे काढून घ्यायचे आणि आपल्याला त्याच्या गोल अशा चकत्या करायच्या आहे. अशा पद्धतीने आपल्याला गोल चकत्या हे करून घ्यायचे. मी आता तुम्हाला अजून एक कारलं हे चिरून दाखवते. मागचे पुढचे देठ काढायचे. मी असं भरपूर बायकांचं बघितलेलं की वरचं काढून घेता, पण ते आपल्याला काढायचं नाहीये. ते काढल्यानंतर कारलं हे कडू लागत नाही असं म्हणणं आहे बायकांचं, पण असं काही नाही. कारलं हे आतून बाहेरून सारखंच असतं. कडवटपणा असतो कारल्याच्या अंगी, ते गुणधर्माचे, पण कारल्याचे फायदे पण तेवढेच जबरदस्त आहे. बघा, आता अशा पद्धतीने मी गोल चकरी करून असे कारले हे सर्व कापून घेते. इथे सर्व कापून घेतले. जी बी अशी मोठ्या पद्धतीची बघा, हे अशी बी निघाली ना ती आपल्याला काढून घ्यायची. त्याच्यानंतर अशा कवळ्या बिया असल्या ना ते आपल्याला राहू द्यायचे. बघा, अशा कवळ्या बिया असल्या त्या राहू द्यायच्या आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ. बघा, कारल्याची साल आहे ना, असं भरपूर बायकांच्या तोंडून मी ऐकलेले, कारल्याची ही वरचे हे काढून घेतल्यानंतर ते कारले हे कडू लागत नाही, पण असं काही नाही आहे. त्याच्यामध्ये पोषक तत्व असतात, त्याच्यामुळं हे वरचं काढून घ्यायचं नाही आपण. आता हे मीठ लावून आपण जवळजवळ 5 मिनटं ठेवणार आहोत, म्हणजे कारल्याचा जो कडवटपणा आहे ना मिठामुळे हा कमी होईल. कारल्याला बघा आपण मीठ लावून ठेवलेलं होतं. कारल्या मिठामुळं काय होतं, कारल्याला हे पाणी सुटून आणि त्याचा कडवटपणा बघा इथे कसा आपण काढून घेतलेलं आहे. ताट मी असं ठेवलं, त्याच्यानंतर त्याच्यातलं पाणी हे पूर्ण निघून गेलं. आता आपण तसंच पकडून कारले हे काढून घेऊ. पाण्यामध्ये टाकून घ्यायचे कारले. पुन्हा आपल्याला अलगद हाताने असं धुवून घ्यायचे, खूप चोळायचं नाही, म्हणजे कारल्याच्या ह्या चकत्या आहे ना त्या तुटू शकतात. अलगद असं हाताने बघा हे बघा पाणी, आधीचं पाणी मी ओतून दिलं. आता परत मी पाणी टाकून घेतलं पुन्हा. आता आपण कारलं पुन्हा पाण्यातून काढून घेऊ. बघा, आता पाणी पूर्ण हे स्वच्छ निघालेले, म्हणजे बऱ्यापैकी कारल्याचा कडूपणा हा कमी झालेला आहे. बघा, त्याच्यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून घेऊ. त्याच्यानंतर 1 मोठा चम्मच एवढं आपण तांदळाचे पीठ टाकून घेतले. त्याच्यामध्ये थोडं नॉर्मल मीठ टाकून घेऊ, कारण की आपल्याला नंतर भाजीत पण मीठ टाकायचं आहे. 1 चम्मच एवढी लाल मिरची पावडर टाकून घेतली. छोटा अर्धा चम्मच एवढी धना पावडर टाकून घेतलेली. हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता आपण तव्यावर परतून घेऊ. ते तवा ठेवून घेतला, थोडंसं आपण तेल टाकून घेऊ. 1 वगैरे एवढं, म्हणजे पूर्ण तव्याला असं तेल टाकलं पाहिजे, म्हणजे आपले कारले हे चिटकणार नाही. बघा, आता 1 कारलं असं आपल्याला
ठेवून घ्यायचं त्याच्यावर. सर्व कारले मी त्याच पद्धतीने ठेवून घ्यायचे. सर्व कारले मी तव्यावरती ठेवून घ्यायचे. 2 मिनटं असंच राहू द्यायचं. मग आपण त्याची बाजू पलटी करून घ्यायची. आता कारले हळूच असे आपण पलटी करून घेऊ एक एक. आणि असं पलटी करून घेतले. आता व्यवस्थित असा हळूहळू उलटणीने असे खालीवर करून घ्यायचे. कारले व्यवस्थित आपण तव्यावरती परतून घ्यायचे. बघा तुम्ही या पद्धतीने पण भाजी खाऊ शकता. वरून 1 चम्मच एवढा शेंगदाण्याचा बुक्का टाकायचा. आलं लसूणची पेस्ट टाकायची किंवा लसूण जरी टाकला ही पण भाजी खूप छान लागते कारल्याची. पण आपल्याला हे केल्यानंतर अजून याचीच आपल्याला दुसऱ्या पद्धतीने भाजी बनवायची. लगेच मी उतरून घेतले इथे. कारल्याची भाजी बनवण्यासाठीचे मसाले बघा. कढीपत्ता घेतले 12-13 पानं, हिरवी मिरची घेतले छोट्या 5, लसूण पाकळ्या घेतल्या 15-20, 2 कांदे घेतले, त्याच्यानंतर फ्रेश अशी कोथिंबीर. हे सर्व मी धुवून ठेवलेले. आता आपण ते बारीक करून घेऊ. आपल्याला कढीपत्ता पण त्याच्यातच टाकून घ्यायचा आहे म्हणजे तो दळला जाईल आणि खाताना आपल्याला लागणार नाही. तो म्हणजे निवडून टाकायची वेळ नाही येणार. सर्व आपल्याला इथे बारीक करून घ्यायचे. आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर थोडी टाकायची, थोडी आपण वरून टाकायसाठी ठेवणार आहोत. आता व्यवस्थित हे बारीक करून घेते. छान मस्त बघा असं 1 मिनिटाच्या आत आपल्या हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, कांदा बघा किती छान बारीक झाला. खूपच छान आहे हे. त्या कढईमध्ये तेल टाकून घेऊ आपण. इथे 2 वगळे एवढं तेल टाकून घेतलं. तेल आपण जिरं टाकून घेतलं. त्याच्यामध्ये थोडा नॉर्मल हिंग टाकून घेतला 1 चिमूटभर. जिरे छान चटकले आपलं. आता कांदा टाकून घेऊ. किती छान असं मस्त कांदा बारीक झाला आपला. कांदा चॉप करायचं ते मशीनमध्ये. मी याच्या आधी पण लिंक टाकलेली आहे. आज पण त्याची लिंक टाकते मी. खूपच छान आहे. म्हणजे आपलं स्वयंपाकाचं अर्धा टेन्शन हे कमी होतं. कांदा चिरायला, लसूण बारीक करून घ्यायला, पूर्ण टेन्शन फ्री स्वयंपाक करता. झटपट आपला स्वयंपाक होतो. आणि कांदा पण लगेच परतला जातो. जाड कांदा आहे ना, परतायला खूप वेळ लागतो. नेहमीसारखं चिमूटभर मीठ कांद्यामध्ये. कांदा आधीच आपला चॉपिंग मशीनमध्ये खूपच छान असा बारीक करून घेतलेला आहे. मेन गोष्ट म्हणजे आपल्याला जर कांदा चिरताना डोळ्याला पाणी येतं ना, ते पण येत नाही. कांद्याची साल काढली, आपल्या चॉपिंग मशीनमध्ये टाकलं, लगेच झटपट कांदा बारीक पण होतो आणि परतल्या पण तो लगेच जातो. त्यांना आहे ना कांदा असा लागत पण नाही. म्हणजे अशा कांद्याच्या फोडी पण दिसत नाही. कधी कधी घाईघाईमध्ये कांद्याच्या फोडी तशाच राहून जातात आणि मग ते काही काहींना कांदा जेवणात आलेला आवडत नाही, निवडून ठेवतात. पण हा कांदा तुम्ही किती जरी भाजीत वापरला 2, 3, 4, पण तो असं वाटत नाही की या भाजीमध्ये कांदा वापरलेला आहे. खूप सारे फायदे आहे त्या मशीनचे. तर याच्यामध्ये आपण जिरे पावडर टाकून घेतली. जिरे पावडर नंतर आपण धना पावडर टाकून घेतली. त्याच्यानंतर गरम मसाला टाकून घेतला 1 चम्मच. थोडी अर्धा चम्मच एवढी लाल मिरची टाकून घेतली, कारण की आपण हिरवी मिरची पण वापरलेली आहे. 1 चिमूटभर हळद टाकून घेतली. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आपण त्यांना. मस्त बघा आपले मसाले पण शिजले गेले व्यवस्थित तेलामध्ये. त्याला तेल पण सुटलं. कांदा पण बघा दिसतो का कांदा आता पूर्ण त्याच्यामध्ये असा मॅश होऊन गेलेला आहे.
आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ कारले. छान मस्त कारले झाले आपले. बघा किती छान अशी चमचमीत आपली कारल्याची भाजी इथे मस्त दिसते बघा. आता नंतर आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आधी पण आपण मीठ वापरलेले आहे, त्याच्यामुळं आता मीठ हे कमी प्रमाणात टाकायचं. थोडंसं जाडसर एक मोठा चम्मच एवढं शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला. चमचमीत अशी कारल्याची भाजी आपली बघा इथे ही तयार झाली. आपण तव्यावरती व्यवस्थित कारले हे परतून घेतलेले, त्याच्यामुळं ते जवळजवळ 75% कारले आपले शिजून गेलेले. इथे फक्त आपल्याला 1-2 मिनटं कारले हे झाकून वाफ भरून घ्यायचे, म्हणजे कारले आपले हे व्यवस्थित शिजले जातील. बघा छान अशी किती छान अशी चमचमीत आपली कारल्याची भाजी ही तयार झाली. ह्या पद्धतीने तुम्ही पण कारल्याची भाजी करून बघा. नक्कीच सगळ्यांनाच आवडेल आणि परत परत मागतील की आम्हाला ही कारल्याची भाजी दे. जे पण कारल्याची भाजी कधी खात नसतील ते पण ही कारल्याची भाजी खातील. कशी वाटली माझी कारल्याची भाजीची रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.